श्रीरामपूरमध्ये ब्रिटिश काळांपासून प्रलंबित असलेल्या जमिनींच्या प्रश्नासाठी 9 गावांमधील हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह रस्त्यावरती उतरलेत। आजपासून शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारलंय। 7,500 एकर जमीन मूळ मालकांना परत मिळावी आणि अकारी पडीत जमीन देखील मालकांच्या नावे कराव्यात ही मागणी शेतकरी करतायत। दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूयात। गावातील शेतकरी एकवटलेले आहेत आणि इंग्रज काळापासून प्रलंबित असलेला आकारी पडीत जमिनींचा प्रश्न घेऊन आज हे सगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलनाची हाक त्यांनी दिलेली आहे। ट्रॅक्टर रॅलीद्वारे या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि हरेगाव या ठिकाणी शेती महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन हे सगळे शेतकरी करणार आहेत। नेमका काय हा सगळा प्रश्न आपल्याला जाणून घ्यायचा। शेतकरी संघटनेचे नेते अजित काळे आपल्या सोबत आहेत। नेमकं हे आकारी पडीत नेमका काय प्रकार आहे आणि काय यातून नेमक्या समस्या शेतकऱ्यांच्या निर्माण झाल्या? हा प्रश्न आहे 1918 पासूनचा। ब्रिटिश शासनाने या जमिनी घेतल्या होत्या त्या ऊसाची शेती करण्यासाठी। इथं प्रायव्हेट फॅक्टरीज त्यांनी आणल्या होत्या आणि त्याच्यासाठी ऊसाची गरज होती, म्हणून या जमिनी त्यांनी तात्पुरत्या काळासाठी घेतलेल्या होत्या। 30 वर्ष त्याचा कालखंड होता, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील या जमिनी काही शेतकऱ्यांना परत मिळाल्या नाही। हा संघर्ष जुना आहे। 1967 पासून आम्ही भांडतोय। त्याच्यानंतर याचिका सुद्धा उच्च न्यायालयात 92 साली झाली होती, परंतु त्यावेळेस कोर्टाने निर्देश दिले होते की तुम्ही याच्यावर निर्णय घ्या, पण दुर्दैवाची गोष्ट आहे शासनाने काही त्याच्यावर निर्णय घेतला नाही। त्याच्यानंतर मात्र आम्ही हा लढा अतिशय तीव्र केला